स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्रुप ग्राम पंचायत डोले में माजी सरपंच श्री सचिन घोड़विंदे साहब ने संभाला उप सरपंच का पदभार। और हम आपको बता दें कि आप जो ये देख रहे हैं, उन्होंने अपने खुद के पैसे से ये एम्बुलेंस खरीदा है। और माननीय श्री किशन कथोरे साहब जो कि 5 बार लगातार आमदार बने हुए हैं, उनको उन्होंने बुलाया था, जिसके उनके हाथ से जो है एम्बुलेंस का उद्घाटन उन्होंने किया और जनता के लिए उन्होंने ये एम्बुलेंस जो है उपस्थित कर दिया है। जिसको भी ज़रूरत हो वो एम्बुलेंस अपना काम के लिए ले सकते हैं, मरीजों के लिए जो कि इमरजेंसी में काम आएगा। तो ये बहुत बड़ी बात है कि उन्होंने खुद के पैसा से जनता के लिए जो है एम्बुलेंस सेवा के लिए दिया है। और वो उप सरपंच पद पे आज विराजमान हुए हैं। उनका स्वागत के लिए आप देख सकते हैं कि हजारों के तादाद में लोग वहाँ पे उपस्थित हुए थे। और ये एक बात है कि माननीय श्री किशन कथोरे साहब जो है कि सचिन दादा एक बार सिर्फ उनको बुलाते हैं तो वो इतने उनसे लगाव है कि वो दौड़े चले आते हैं और हर कार्य में किशन कथोरे साहब सचिन दादा का दाहिना हाथ बने रहते हैं। तो जहाँ पे आप देख सकते हैं कि उनका स्वागत भी हुआ और उन्हीं के हाथों से है जो एम्बुलेंस का उद्घाटन भी हुआ। और अभी कुछ ही दिन पहले सचिन दादा के नेतृत्व में माननीय श्री किशन कथोरे साहब जो आए थे, तो विभिन्न कार्यों का जो है उनके हाथों से उद्घाटन हुआ था। और आपने देखा होगा कि मेडिकल कैंप भी रखा गया था जो कि सचिन दादा का जन्मदिन था, जिसमें कि हजारों के तादाद में लोगों ने लाभ लिया और फ्री में वहाँ पे चश्मा वाटप भी हुआ। तो इस तरह से आप देख सकते हैं कि जो सचिन दादा हैं राजनीति में कदम रखे हैं, लेकिन वो लोगों को बहुत ही काम आते हैं। एक युवा नेता हैं जो समाज सेवा में आजकल बहुत ही आगे हैं। और इसी अवसर पर आप देख रहे हैं कि विष्णु दादा चंदे साहब जो हैं वो भी वहाँ पे उपस्थित थे। वैशाली मैडम जो कि मांझी जिला परिषद सदस्य सभापति हैं, वो भी वहाँ पे उपस्थित थी और भी बहुत सारे वहाँ पे मान्यवर उपस्थित थे। और आपको हम सुनाते हैं कि माननीय श्री किशन कथोरे साहब जो कि 5 बार वो आमदार रह चुके हैं, वो क्या कहते हैं। और भी मान्यवर जो बहुत खुश थे, उन्होंने भी माननीय श्री सचिन घोड़विंदे साहब को जो है उप सरपंच का पद का उन्हें शुभकामनाएं व्यक्त की। वहीं पे विष्णु दादा चंदे साहब ने उन्हें शुभकामनाएं दी। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और आपको सुनाते हैं। बेटा तो नहीं
शुभेच्छा तुला. सोन्याचा माणूस घेतला आम्हाला मराठी चालेल. आपल्या डोहळे ग्रामपंचायतीचे नव्यानच झालेले उपसरपंच ज्यांच्या नावातच सच आहे ते सचिन दादा, त्यांची आज निवड झाली. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. जनसामान्याला उपयोग काय हा चांगला ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून मागे मेडिकल काम केलं, मोतीबिंदू ऑपरेशन किंवा चष्मे वाटपाचाही कार्यक्रम केला. जनतेसाठी जे उपलब्ध करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या विचारातून जनतेबरोबर जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज उपसरपंच झाल्या झाल्या ताबडतोब त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला किंवा आपल्या हद्दीमध्ये जी रुग्णवाहिका आज अर्पण केली त्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गरज आहे. अचानक जर कधी प्रसंग आला तर आपल्याकडे व्यवस्था नसते आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग व्हावा यासाठी ही ॲम्ब्युलन्स उपयोगाला येईल आणि चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतले त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एकच प्रार्थना करेल की ॲम्ब्युलन्सच्या धाकाने कोणीही रुग्ण तयार होऊ नये. तिचा उपयोग नाही झाला तरी चालेल, ती उभी राहील तरी चालेल, पण कोणी आजारी पडू नये अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. कारण आरोग्य चांगलं जर राहिलं तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे का माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये निश्चितपणे माझ्या नागरिकांचं आरोग्य चांगलं आहे आणि चांगलं राहावं यासाठी त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलेत. मनापासून शुभेच्छा देतो. जो बोलेगा वो मैं उसके लिए खड़ा हूँ, आप टेंशन लेने की कोई जरूरत नहीं. उसने खाली फोन किया तो भी मैं इधर हाजिर हो जाऊंगा. सर, आप हर कार्यक्रम में सचिन दादा का सच है कि आप आते हैं, मैंने भी शूटिंग किया है, लेकिन एक चीज है कि जैसे ये ग्राम पंचायत हम बहुत पहले आते थे, ऐसा नहीं था. इनकी जो बॉडी आई है तब से ग्राम पंचायत बहुत सुंदर हुआ है. तो आपका ऐसा क्या योगदान रहा है कि भिवंडी ग्रामीण में जो सबसे स्वच्छ ग्राम पंचायत का पुरस्कार मिले, किस तरह से आप उन्हें. अभी तो जिला परिषद के चुनाव आ रहे हैं, पंचायत समिति के भी चुनाव है, ग्राम पंचायत के भी चुनाव है. तो अभी ये 2 महीना सबको चुनाव ध्यान में है. लेकिन चुनाव के बाद यहाँ ग्राम पंचायत का सरपंच जब बनेगा तब यहाँ क्या डेवलप करना है वो प्लानिंग मैं खुद करूंगा. क्योंकि 17 साल मैं अनौपच सरपंच रहा हूँ, खाली एमएलए बना नहीं, सरपंच, पंचायत समिति सभापति, जिला परिषद बांधकाम सभापति, अध्यक्ष, फिर बाद में 5 बार एमएलए. तो इसमें वो भी ऐसा ही सिक्सर मारेगा और आगे जाएगा. धन्यवाद. चलो. हाँ हाँ, वो भी आएंगे, टेंशन मत लीजिए. थोड़े पीछे चलो, पीछे. वो है, ठीक है. अरे यार, हिला दिया तो कैमरा मेरा. माइक
ग्रुप ग्रामपंचायत डोले आज बिनविरोध निवड झालेली आहे। आत्ताच नुकतेच माननीय आमदार किसन कथोरे यांनी येऊन इथे ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केला। साहेबांनी सचिनला दिलेला आशीर्वाद हा फार मोलाचा आशीर्वाद आहे। साहेबांनी हे पण सांगितले की त्याच्या नावामध्ये सच आहे, ज्याच्या नावात सच येतो त्याचं चांगलं कार्य आहे। आज ॲम्ब्युलन्स दिली, या परिसरात खरोखरच ऑक्सिजनच्या ॲम्ब्युलन्सची फार गरज होती। ॲम्ब्युलन्स परिसरात आहेत पण ह्या प्रकारची ॲम्ब्युलन्स नव्हती। जनसेवा हीच ईश्वर सेवा, त्यांनी ही सेवा करावी, तो अधिकाधिक त्यांनी त्याची तरक्की करावी। आम्ही त्याच्या बरोबर आहेत आणि तो खरोखरच चांगलं काम करतो, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत। डोले ग्रुप ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिनदादा घोडविंदे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आम्ही सर्वांनी त्याची बिनविरोध निवड केलेली आहे, त्याबद्दल मी सर्वात प्रथम दादांना शुभेच्छा देतो आणि त्यांना हार्दिक अभिनंदन करतो। तसेच सचिनदादा घोडविंदे हे आमचे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये 2020 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे नेतृत्व त्यांनी केले होते। आमचे मनोहर ठाकरे साहेब असतील, सचिनदादा असतील, वासुदेव शिंदे असतील, यांनी नेतृत्व करून आमचा एक ग्रामपंचायतची बॉडी बसवली। त्या बॉडीमध्ये जवळजवळ आम्ही 5 ते 6 लोकांना उपसरपंचपदी बसण्याची संधी मिळाली आणि चांगले काम करण्याची संधी मिळाली। सचिनदादाच्या या नेतृत्वाने आम्ही सगळे एकदम भावुक आहोत। तसेच आता सरते शेवटी सचिनदादा बसले हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण 5 वर्षे पूर्ण होत आले त्याने सचिनदादांनी कुठलंही पद घेतलं नव्हतं। त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे। मागील महिन्यामध्ये सचिनदादांनी त्यांच्या बर्थडेला या पंचक्रोशीतील नागरिकांना सुविधा मिळाव्या, त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून एक मेडिकल कॅम्प इथे लावला होता। त्या कॅम्पमध्ये भरपूर नागरिकांनी चांगल्या सुविधा मिळवल्या आणि त्यांना मला वाटतं नेत्रचिकित्सा झाली, त्यांना चष्मे वाटप करण्यात आले। तसेच सचिनदादांनी आज या ग्रामपंचायतला परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका दिलेली आहे। सचिनदादाच्या या कार्याला सलाम आहे। असेच कार्य त्याच्या हातून लोकसेवेचे कार्य होत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सचिनदादाला शुभेच्छा देतो। जय हिंद। खरं तर आज डोळे ग्रामपंचायत असू देत किंवा पडगा परिसर असू देत, याच्यासाठी ही खूप कारण की आज आपण इथे सगळे उपस्थित आहेत रुग्णवाहिकेच्या उद्घाटन समारंभाला। खरं तर ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीमध्ये काम बघतोय, सर्व गोष्टी हे करतोय, तर बघता ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 4,500 ते 5,000 लोकसंख्या आहे, परंतु इथे वेअरहाऊस असल्यामुळे एक 15,000 ते 20,000 लोक इथे रोजचं येणं जाणं होतं। परंतु आपल्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीची ॲम्ब्युलन्स असू देत किंवा बाकी आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही सुविधा नव्हती। त्यामुळे एक ॲम्ब्युलन्सची गरज ही आम्हाला सर्वांना जाणवत होती। त्यामुळे दादांनी असा निर्णय घेऊन आपण आज ॲम्ब्युलन्सची इकडे दादांनी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं आणि पडगा परिसरातील सर्वांना मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण ग्रामपंचायत मार्फत प्रोव्हाइड केलेली आहे। रहिवाशांना आपण काय संदेश दिला? माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की निरोगी आयुष्य लागावं सर्वांना, ॲम्ब्युलन्सची गरज लागू नये, परंतु कधी लागल्यास दादा मार्फत आपल्याला इथे इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आज सचिनदादा बिनविरोध उपसरपंच झाले त्याच्याबद्दल पहिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो। बरेचसे आपण पाहतो की परिसरात जिथे पण उपसरपंच ते जेवणा खावणाला सर्व खर्च करतात, पण दादांचा विचार बघा तुम्ही की त्यांनी जनतेसाठी आपल्याला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली, इमर्जन्सीसाठी कधी पण आपल्याला उपयोगात येणार आहे। त्याच्यासाठी मी सर्व परिसरातील ग्रामस्थ म्हणून मी दादांचं आभार व्यक्त करतो, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। सचिन घोडविंदे हे उपसरपंच झालेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही त्याला
त्याचं हार्दिक अभिनंदन करतोय आणि चांगला कार्यकर्ता आहे. ह्या बऱ्याच प्रकारे कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू द्या, गावकऱ्यांचा प्रॉब्लेम असू द्या, बाहेरचा प्रॉब्लेम असू द्या, त्याला ही व्यक्ती समर्थक व्यक्ती आहे.